सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात. गुड मॉर्निंग सर्वांना. तर झालेली आहे आमची सकाळ. तर तुम्ही बघू शकता आता कितीही तयार झाला माणूस तर शेवटी लेडीजसाठी तर घरातील काम करणं हे पहिले एक नंबरच्या कामावर असते आणि मग बाकीचे सगळे काम. आमच्या लाडूचा सकाळ सकाळी डान्स सुरू झालेला होता आणि लाडूसोबत थोडासा डान्स करून झालं की लाडूलाही जरा बरं वाटतं. डान्स किंवा व्यायाम केला की लाडू एकदम फ्रेश होऊन जाते. तर बघा लाडूचा चेहरा किती गोड झालेला आहे. आता आम्ही ना आज स्पेशल दिवस म्हणजे आम्ही फिरण्यासाठी गेलेलो होतो. म्हणजे आमच्या शेजारच्या आई त्यांनी आम्हाला पार्टीसाठी इन्व्हाइट केलेलं होतं. त्यांच्या शेतामध्ये पार्टी होती म्हणून आम्ही पार्टीसाठी निघालो. तर आम्हाला त्यांचं शेत काही सापडलं नाही तर आम्ही मध्येच डोंगराच्या रस्त्यात बसलो. इथे थोडंसं नाश्ता करून घेतला आणि मग आता त्यांचा भैया आला होता आम्हाला न्यायला तर आम्ही निघालो मग त्याच्यासोबत. तर तुम्ही बघू शकता रस्ता एवढा बेकार आहे. रस्त्याने व्हिडिओ काढायचं म्हटलं तर माहीत नव्हतं मला मी वापस येईन का नाही. त्याच्यासाठी मोबाईल ठेवून दिला आणि आता गेल्याच्या नंतर मोबाईल काढला. ही त्यांची रताळ्याची शेत आणि बघा आमची परी मोक्ष. चाललो होता आम्ही शेतामध्ये. गावाकडे असल्यावर अजिबात असा दम लागत नाही चालायची वेळेस. पण बघा असं घरात राहून नुसतं पाय वाकडे तिकडे पडायला लागले होते. तर खरंच माणसाला सवय पाहिजे चालण्याची. जीव जायला येत होता. ते बघा काम करायची सवय असली तर माणूस उन्हातान्हात कसंही काम करतो आणि कसंही निघतो कुणीकडे. पण आरामाची सवय लागली की माणूस हा आळशी बनतो. तर शरीराला सवय असावी. आमचा मोक्ष तर 3-4 ठिकाणी पडला पण पडल्यावर व्हिडिओ कट करावा लागतो म्हणून दाखवला नाही. हे बघा लाडू परीचं आज मस्तपैकी फिरणं चालू होतं उन्हामध्ये आणि त्यांना असं वरती चढायला सारखं असं डोंगर होता तर ते वरती चढून पुन्हा खाली येत होते. मजा येत होती पण खूप दमले. हे बघा आता तर मस्त चालू आहे. आज असलं की मुलांना काहीच लागत नाही. बस आज भरपूर माती पण खाल्लेली आहे. या आई गेल्या थोडंसं फिरून डोंगरामध्ये. बघा त्यांचा पोशाख असा असतो आणि हे त्यांचे गुरं. तर बघा जंगल किती दाट आहे. ह्या दाट जंगलामध्ये त्या आईने मस्तपैकी असे मोराचे पीस घेऊन आलेले होते लाडूपरीला खेळण्यासाठी. हे बघा किती सुंदर पीस आणलेले आहे. आणि आईचं बघून मोक्ष आणि मोक्षाचे पप्पासुद्धा गेले होते पण त्यांना काही मिळाले नाही. मग एवढ्या पीसमध्येच खेळले. खरंच खूप सुंदर आहे. इथे जास्त मोर असतात की आमच्या अवतीभोवतीचं हे वातावरण आहे. हे बघा त्यांचे राताळे काढणं चालू होते आणि त्याच्यासाठी त्यांची पार्टीसुद्धा होती आणि त्यांनी पार्टीला बोलवलं होतं आम्हाला. पण ते हे बघा हे रताळे जी कमी शेतीला पाणी कमी आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण काढू शकतो आणि खरंच खूप छान असं पीक आहे आणि खायलासुद्धा टेस्टी असतं आणि वजनदार असतं. जास्त मेहनत लागत नाही त्यामध्ये. हे बघा इथं त्यांची पार्टी चालू आहे आणि त्यांची पार्टी नॉनव्हेजची होती म्हणून आम्ही लांब बसलेलो होतो. आम्ही खात नाही म्हणून बरं का. त्यांचं जेवण चालू झालं आमचाही इकडे नाश्ता चालू झाला. आम्ही ना डाळिंब संत्रा घेऊन गेलेलो होतो आणि तिथे गेल्याच्या नंतर मग आम्ही ना आमचा नाश्ता केला. हे बघा लाडू परीला तर मस्त आवडतं आणि त्याच्यामुळे आम्ही ना घरूनच घेऊन गेलेलो होतो. आम्हाला माहीत होतं त्यांची नॉनव्हेजची पार्टी म्हणून. तर आता बाय चाललो आम्ही ना पुन्हा रिटर्न. जाता जाता पुन्हा एक थोडासा व्हिडिओ शूट केला. त्यात हे आमचं कॅम्प दिसत होतं त्याच्यामुळे थोडंसं दाखवलं. हे कॅम्पच्या पलीकडच्या साईडचं वातावरण आहे आणि बिल्डिंग मस्त दिसत होत्या त्याच्यामुळे थोडंसं व्हिडिओ केला. हे बघा हे कॅम्प असल्यामुळे इकडे भरपूर असं कॅम्पचीच शेती पडलेली आहे. तिला चारी बाजूला पॅक करून अजून काम भरपूर बाकी आहे. आता आलो आम्ही ना. आता आमचा झालेला आहे चहा प्यायचा टाईम. थकून आल्यावर चहा तर लागतोच. हे बघा आता या तुम्ही पण चहा प्यायला. आता संध्याकाळचा टाईम झाला. आम्ही दिवा वगैरे लावून घेतला. आमच्या परीला दिवा घ्यायला आवडतो आणि सगळ्यांना देते बरं का. ते बघा आता दादाची बारी. दादाची झाली आणि ती मला सुद्धा देत होती आज. मला रोज देत नाही पण आज मला पण देत होती. आणि आता पप्पा आले
तर परी पुन्हा पप्पाला साठी सुद्धा मागत होती आणि पप्पाला पण आरती दिली. तर बाय बाय. कसं वाटलं